हिंदू धर्मात सर्व पौर्णिमा आणि अमावस्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. परंतु यापैकी काही अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी विशेष आहेत. अश्विन महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी शरद पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. याला कोजागिरी पौर्णिमा, रास पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होतो असे मानले जाते. यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवले जाते. नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. हे उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते. याशिवाय शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते असा उल्लेखही धार्मिक ग्रंथांमध्ये आढळून येतो. या दिवशी ती आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होते असेही मानले जाते. शरद पौर्णिमेच्या रात्री विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्याने घरात नेहमी ऐश्वर्य आणि सुखसमृद्धी नांदते. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा शनिवार 28 ऑक्टोबरला पहाटे 4:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार 29 ऑक्टोबरला पहाटे 1:53 समाप्त होईल. शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी उदया तिथी आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाच्या वेळेनुसार साजरी केली जाईल. 2023मध्ये शरद पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ सायंकाळी 5:20 आहे. शरद पौर्णिमा अत्यंत श्रेष्ठ तिथी आहे. हा दिवस कोजागिरी व्रत या रूपात देखील साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ आणि सकारात्मक असून या दिवशी पूजा करून मोठमोठाले संकट देखील दूर होतात असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून धनप्राप्तीसाठी ही तिथी सर्वश्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्ण, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कला असणाऱ्या चंद्राची उपासना करून वरदान प्राप्त केले जाऊ शकते. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार अपार धनधान्य देईन असे ती म्हणते. चला तर मग आता पाहूयात या कोजागिरी पौर्णिमेला हे लक्ष्मी व्रत कसे करायचे आहे ते. दिंडोरी प्रणित मार्गामधून याच लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा सांगितल्या जातात. यातील महत्त्वाची सेवा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचे व्रत. नावातच त्याचा अर्थ आहे. कोजागिरी हा शब्द को जागृती यावरून आला आहे. को जागृती म्हणजे कोण जागा आहे. असे सांगितले जाते की जेव्हा मानवजात आर्थिक संकटामध्ये घेरली गेली होती, दुःखी आणि पीडित होती, तेव्हा ते श्रीमन नारायणांना शरण जाऊन प्रार्थना याचना करू लागले. तेव्हा श्रीमन नारायणांनी यावर एक उपाय सांगितला की अश्विन महिन्यातील पौर्णिमेला ज्यावेळेस या पृथ्वीच्या सर्वात जवळ चंद्र असतो त्या दिवशी तुमच्या आर्थिक समस्या निवारण करण्यासाठी मध्यरात्रीच्या समयास लक्ष्मी, इंद्र, चंद्र, कुबेर या पृथ्वीवर फिरत असतील आणि कोण रात्री जागून त्यांची सेवा उपासना करत असेल त्यांना ते भरभरून आरोग्य आणि धनरूपी ऐश्वर्य प्रदान करतील. म्हणून जो या दिवशी मध्यरात्रीपर्यंत जागून हे लक्ष्मी मातेचे व्रत, कोजागिरीचे व्रत करतील त्यांना लक्ष्मी मातेचा 8ही रूपांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतील. या सर्व देवतांना नैवेद्यासाठी अमृत लागते. मग या प्रश्नाबद्दल विचारपूस झाली तेव्हा चंद्राने सांगितले, जो या देवांना पृथ्वीवरचे अमृत जे कामधेनूच्या अंशातून म्हणजेच त्यांच्या संततीपासून मिळते, म्हणजेच गायीपासून मिळणारे दूध आटवून अशा पद्धतीने ठेवले जाईल की ज्यामध्ये चंद्रांची किरणे पडतील तर मध्यरात्रीमध्ये याच किरणातून अमृत स्रवले जाते व त्या दुधाला अमृताची ताकद मिळत असते. म्हणून या दुधारूपी अमृताचे सिद्ध केलेला नैवेद्य यावेळी देवतांना दाखवला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी, देव इंद्र, देव कुबेर व चंद्र ही सर्व स्वर्गीय दैवतं फक्त अर्ध्या तासासाठी पृथ्वी तलावर येत असतात. त्यांची पूजा म्हणूनच आपण कोजागिरी हे व्रत रात्री 12 ते 12:39 याच वेळेत आपण करणार आहोत. कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेचे साहित्य आणि मांडणी आता आपण पाहूया. पूजेला शक्यतो पूर्वाभिमुख बसावे.
जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती जागा झाडून पुसून गोमूत्र शिंपडून स्वच्छ करावी. तिथे चौरंग किंवा पाट मांडावा आणि त्यापुढे रांगोळी काढून घ्यावी. यानंतर चौरंगावर पिवळे, पांढरे किंवा लाल रंगाचे वस्त्र अंथरून घ्यावे. त्या चौरंगावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. यावर गडवा तांब्या पाणी भरून ठेवावा. या गडव्यावर स्वस्तिक चिन्ह कुंकवाच्या साह्याने काढून घ्यायचे आहे. तसेच गडव्याच्या मुखाशी रक्षासूत्र धागा बांधायचा आहे. तसेच या गडव्यामध्ये आंब्याची किंवा नागिणीची 5 पाने ठेवायची आहेत. या कलशापुढे विड्याची 2 जोड पाने ठेवून त्याच्यावर सुपारी मांडून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला या पूजेसाठी एकूण 4 पाने लागतील, जी आपण कलशाच्या पुढे मांडणार आहोत. म्हणजे कलशाला 5 पाने आणि जोड पाने 2 वेळा लागणार आहेत. म्हणजे अशी 9 पाने आपल्याला टोटल नागिनीची लागणार आहेत किंवा आंब्याची पाने. गडवा तांब्या हे इंद्राचे प्रतीक म्हणून मांडायचं आहे. तसेच आपण जे गडव्या तांब्यापुढे जी जोडीची 2 नागिनीची पानं किंवा आंब्याची पानं मांडणार आहोत, तर एका पानावर देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून 1 सुपारी आणि दुसऱ्या पानांवर कुबेरदेव यांची 1 सुपारी मांडायची आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असेल तर तेही तुम्ही इथे पानावर मांडले तरी चालेल. नसेल तर आपली सुपारी आहेच. त्याच्या शेजारी चंद्राचे प्रतीक म्हणून तांदळापासून एक भरीव गोल बनवायचा आहे. सर्वात प्रथम तिथे तांदळाची एक रास टाकायची आहे आणि हाताने त्याला व्यवस्थित पसरून त्याचा भरीव चंद्रासारखा गोल आकार आपल्याला त्या तांदळाला द्यायचा आहे. हे सर्व मांडणी झाल्यानंतर आपल्याला या मांडणीची पूजा करून घ्यायची आहे. पूजा करायचं म्हणजे याला गंध, अक्षता, फुलं, हळदी कुंकू व्हायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तर ही सर्व आपली पूजा मांडणी आपल्याला 12च्या आधी करून घ्यायची आहे. प्रत्येकाला फूल, अक्षता किंवा हळद कुंकू वाहताना आपल्याला त्या देवतेचा मंत्र म्हणायचा आहे. उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा गडव्या तांब्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहत असणार तेव्हा ओम इंद्राय नमः असं म्हणायचं आहे. देवीची पूजा करताना देवीची सुपारी आपण जी मांडली आहे त्याला श्री लक्ष्मी माताय नमः असं म्हणायचं आहे. श्री कुबेर देवताय नमः असं म्हणायचं आहे. श्री चंद्रदेवताय नमः असं प्रत्येकाची नावं घेऊन हळद कुंकू, फुलं, अक्षता तुम्हाला वाहून घ्यायच्या आहेत. ही सर्व पूजा झाल्यानंतर बरोबर 12 वाजता आपल्याला आपली कोजागिरी पौर्णिमेचे जे व्रत आहे त्याची सेवा चालू करायची आहे. या सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थांच्या 11 माळी जप झाल्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र या तिन्ही मंत्रांच्या तुम्हाला एक माळ जप करायचे आहे. विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला 1 माळ म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र 1 माळ म्हणायचा आहे. कुबेर मंत्र तुम्हाला 1 माळ म्हणायचा आहे. कुबेर मंत्र असा आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपतये धनधान्य समृद्धी देही दापाय स्वाहा हा कुबेर मंत्र जर तुम्हाला 1 माळ करायला मोठा वाटत असेल किंवा पाठ नसेल तर ह्याचा ओम श्री कुबेराय नमः असा मंत्र म्हणून तुम्ही 1 माळ कुबेर मंत्राचा जप करायचा आहे. हे सर्व 1 माळ जप झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर जे आपल्या देवीचं श्री सूक्त आहे ते तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. यामध्ये काहीही चालढकलपणा करायचा नाही आहे. श्री सूक्त हे तुम्हाला 16 वेळा म्हणायचंच आहे. श्री सूक्त म्हणून झाल्यानंतर आपल्याला गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. तुम्ही मराठी, संस्कृत कुठलाही वाचू शकता. तर तो गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. ही सर्व सेवा तुमची पाऊण तासामध्ये बरोबर संपून जाते. तर कुठेही एक मंत्र कमी न करता किंवा काही न करता तुम्हाला ह्या सर्व सेवा 12 ते 12:39 दरम्यान तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला जे आपण दूध आटवलेलं आहे, आपण जे देवाच्या नैवेद्यासाठी दूध बनवणार आहोत ते आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आहे. आणि 12:30 ते 12:39 आपल्याला हा नैवेद्य बरोबर आपल्याला देवाला दाखवायचा आहे. आणि देवाला दाखवून झाल्यानंतर सर्वांनी आपल्या घरातली जेवढी लोकं आहेत तेवढ्या सगळ्यांनी तो प्रसाद ग्रहण करायचा आहे.
या दिवशी सर्वांना एक घरातल्या जे लोक आहेत त्यांना विनंती करायची आहे की सर्वांनी या पूजेमध्ये सहभागी व्हायचे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, जी अगदीच लहान आहे, 2-3 वर्षाचे आहे, ज्यांना झोप येते, किंवा जे वृद्ध घरामध्ये असतील ज्यांच्या गोळ्या औषधांमुळे त्यांना झोप येते, तर अशा लोकांनी झोपलं तरी चालेल. पण तुम्ही सेवा करताय, तुमचे घरातले इतर लोक झोपलेले आहेत, तर असं चालणार नाही. जर तुमच्या घरामध्ये मोठ्या व्यक्ती सर्व असतील तर सर्वांनी या सेवेमध्ये सहभागी होऊन सर्वांनी या व्रताचा लाभ घ्यावा अशी कळकळीची विनंती आहे. ही पूजा झाल्यानंतर रात्री सर्वांनी प्रसाद ग्रहण केल्यानंतर तुम्ही 1:45 नंतर तुम्ही रात्री झोपू शकता आणि ती पूजा तशीच ठेवायची आहे. सकाळी उठून आपल्याला ती पूजा विसर्जित करायची आहे. जे आपण कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते पाणी तुम्ही तुमचं वॉशरूम सोडून सगळीकडे घरामध्ये हॉल, किचन, तुमचं बेडरूम इथे शिंपडायचं आहे आणि राहिलेलं पाणी तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये ओतू शकता. त्याखाली आपण जे तांदळाच्या राशी घातल्या होत्या, जे देवी लक्ष्मी, कुबेर किंवा चंद्रासाठी आपण जी रास बनवली तांदळाची, तर ते सर्व तांदूळ एकत्र करून थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांसाठी द्या आणि बाकीचे तांदूळ तुम्ही प्रसाद म्हणून पुन्हा तुमच्या डब्यामध्ये भरून ठेवून त्याचा भात तुम्ही करून खाऊ शकता. आणि पानं वगैरे तुम्ही जे निर्माल्य आपलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. तर अशी ही साधी सोपी सेवा आहे. आपण देवाकडे भरभरून सर्व काही मागत असतो, तर आपल्या देवासाठी वर्षातून एकदा आपण हे अर्धा तास ही सेवा करायला काहीच हरकत नाही आहे. तर सर्वांनी उद्या कोजागिरीला ही सेवा करा. जरी चंद्रग्रहण असलं तरी पण आपण ही सेवा करू शकता, ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.